नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा JR जाहीर केला। या JR मध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहेत ते मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत या JRचा विषय होता आणि हा JR दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केला गेला। या JR अंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहेत तर मित्रांनो राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। इतकी रक्कम शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आहे। तर त्यानुसार सदर योजनेसाठी 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। इतका निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेला आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाचा विचाराधीन होता, तेव्हा अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा JR जाहीर केलेला आहे। तर मित्रांनो, 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आल्यानंतर वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे 265.99 लाख इतका निधी राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे रुपये 265.99 लाख रुपये एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीतील बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। या JR अंतर्गत ही मान्यता शासनाने दिलेली आहे। तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ या योजनेअंतर्गत होणार आहे। तर मित्रांनो, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। या JR ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा JR पाहू शकता। तर मित्रांनो, हा होता शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील JR। ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास तुमच्या शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा। काही शंका असल्यास कमेंट करा आणि आपल्या टेकवाला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।